अटल सेतूवरील काही भाग कोसळल्याची माहिती मिळते। स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी आता पुढाकार घेतला असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याची पाहणी केलेली आहे। सचिन पडवळ यांनी इथली वस्तुस्थिती लक्षात आणून दिलेली असून कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी देखील केलेली आहे। मात्र अद्यापही इथली परिस्थिती जैसे थेच असल्याचं दिसतं। स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। स्वप्नील, सचिन पडवळ यांनी इथली वस्तुस्थिती लक्षात आणून दिलेली होती, कायमस्वरूपी मार्ग काढण्याची मागणी केलेली होती। काय नेमकं घडतंय सध्या तिकडे? नक्कीच अजिंक्य, जे आपण जर बघितलं तर अटल सेतू आणि शिवडी येथील जो रस्ता आहे हा गेल्या काही दिवसांपासून खड्डेमय झालेला आहे। यापूर्वी सुद्धा सचिन पडवळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इथे पाहणी करून हा रस्त्याची डागडुजी जी आहे ती करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली होती। मात्र आता जर बघितलं तर या अटल सेतूवरती एका गटाराजवळ मोठं भगदाड जे आहे ते रस्त्याला पडलेलं आहे आणि एकूण जवळपास 2 फुटाचा खड्डा हा रस्त्यावर पडला असल्याचं पाहायला मिळतं। अटल सेतू नवी मुंबईवरून मुंबईकडे येणारा जो अटल सेतूचा मार्ग आहे, अटल सेतूवरून बाहेर पडल्या समोरच्याच रस्त्याला हे रस्त्यावर पडलेलं भगदाड आहे। त्यामुळे नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या जीवितास कुठेतरी हानिकारक असा आहे। या संबंधित बीपीडीचे अधिकारी असतील तर इतर अधिकारी असतील यांच्यासोबत पाहणी सुद्धा करण्यात आली। मात्र काही अवधी हा खड्डा जो आहे तो भरून काढण्यास लागणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र तुर्तास 2 दिवस झाले तरी हा खड्डा जो आहे रस्त्यावरील असाच त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। अजिंक्यजी, ठीक आहे स्वप्नील, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।